गुड मॉर्निंग नर्मदे हर. सकाळचे वाजले 5. आपण आंघोळ करून रेडी झालोय. किस्सा काय झाला, आकडा लावून मोटर चालू करावं लागतं. हे या वायरी नाही आकड्यावर टाकावं लागतात. तर 4:30 वाजता कोणतरी मोटर चालू केली 4:45 आणि मी फुल झोपेत होतो. आणि भाई मोटरचं पाणी आहे ना फुल गरम गरम राहतं. पटकन उठून पळत पळत आलो. डायरेक्ट आंघोळ करून घेतली मस्त नर्मदे हर. कॅमेरा दिसतंय की नाही माहीत नाही. सोंडवा 30, कुक्षी 82, बडवानी 100, इंदोर 264. आपल्याला जायचं या मार्गे नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग. ओके नर्मदे हर. अजून इतका अंधार आहे आणि तरी एक जण आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी तिथे उभा होता. नर्मदे यार, किती प्रकारची सेवा देतात इथं. जीवन भर. सकाळचे आता वाजले 6:30. हा मस्त आहे. अजून सूर्योदय झालेला नाही पण निसर्ग अशी रंगांची उधळण करतोय. नर्मदे हर. छान वाटतंय. सकाळी झोपेतनं उठल्यानंतर पुढे येऊन काय पाहिजे? नदी, उगवता सूर्य, झाडं आहे, जंगल आहे, पर्वत आहेत उंच उंच. वा जबरदस्त. पक्ष्यांचा किलकिलाट आहे आणि चंद्र पण आहे. परिक्रमावासी सगळे थांबले काहीतरी नाश्ता करायला. नर्मदे यार. चालू दे चालू दे. नाही मी सकाळी काहीच नाही खात. सकाळी 8 वाजता इथे थांबलोय. बाबाजी चाय नर्मदे हर. आपण नदीच्या एकाच भागात म्हणजे शूल पाणी पलीकडे बघितलं आणि इकडेही बघितलं तर त्या बाजूला या डोंगराच्या पलीकडे शूल पाणी. हा पण शूल पाणीचाच एक भाग आहे पण इथे रस्ते सुविधा चांगल्या प्रकारचे असल्यामुळे इथले मुलं शाळेत जाताना दिसतात. सकाळपासून असं कुठं दिसले नाही मला. तेच त्या भागात नद्या भरपूर आहे. म्हणजे फक्त नर्मदा मैयाची गोष्ट नाही आहे, बाकीही 2-3 क्रॉस करावं लागतात. डोंगराला भाग जास्त आहे त्यामुळे रस्ते नाही आहे. तर तिथले मुलं आणि इथल्या मुलांमध्ये किती फरक आहे. त्यामध्ये हीच सुविधा आपल्या इथं महाराष्ट्र सरकारने करणं गरजेचं आहे. आपल्या शूलपाणीमध्ये धडगाव, लावडीपाडा वगैरे जो भाग आहे तिथे जे सकाळपासून जवळपास मी 14 किलोमीटर चालत आलो आहे. पूर्ण असा रस्ता आहे, कुठेही खड्डे नाही, काही नाही. म्हणून इथे विकास आहे. फक्त
पाणी असणं गरजेचं नाही आहे, त्याबरोबर रस्ते वाहतूक सुविधाही असायला पाहिजे. हे मला प्रकर्षाने जाणवले. लय शुद्ध मराठी बोल राहिले, परवडणार नाही आपल्याला. नर्मदे 9:30 वाजले. बडी शिखरडा म्हणून काहीतरी आश्रम, बडी शिरखडी. चला 5-10 मिनिटं थांबू तिथे. चल पुढे नर्मदे. मित्रांनो, पुन्हा एकदा शूलपाणीत तुमचं स्वागत आहे. इथली सुंदरता बघा. हे बघा, काय क्वालिटी यार. शूलपाणी. आपण या डोंगराच्या पलीकडे होतो येताना दक्षिण तटावर. आता हा आहे उत्तर तट. थोडा हवेचा आवाज येईल, ऍडजस्ट करून घ्या. नर्मदे सुंदर, खूप सुंदर. उमरेड गावात पोचलो. सुंदर सुंदर नजारे बघत बघत. मारे बाकी सेवा. आश्रम लागलाय. नर्मदे हर. रायडर मित्रांनो, नाशिक पासून 400 किलोमीटर अंतरावर कॅम्पिंग करायची असेल तर बेस्ट ठिकाण. कमेंट करा, लोकेशन टाकतो. 360 असाच व्ह्यू आहे. थोडा पुढून सुंदर देत नजारा. काय करू यार. काढून गेलो मी. 20 किलोमीटर चाललो होतो आतापर्यंत. इथे आलोय ना, 1 तासापासून 2 किलोमीटर होत नाही. बघत बघत बघा समोर सकाळनंतर पहिल्यांदा थोडी हिरवळ आणि शेती लागली इकडे. म्हणजे आधी भेटत होती पण एवढी हिरवळ असलेली नव्हती. परिक्रमा असे आराम करताना नर्मदे नर्मदे हर. लेमन टी. हे बाबाजी इथं चाय सेवा देतात. इथं यांचं थर्मस भरून चहा ठेवून जातात. ज्याला जसं पाहिजे तसं ते घेतात आणि इथे नाव लिहून जातात. यांची सेवा आहे. नर्मदे हर. जवळजवळ 1.5 तास टाइमपास केल्यानंतर आपण पुढे निघालोय साकडी गावातून. कारण इथे कन्फ्युजन होतं मला. पण शेवटी आता जंगल रोडने जायचंच होतं आपल्याला. पाठीमागे जे दिसतंय हे साकडी गाव आहे
इकडे सांडवाकडे रोड जातो 4 किलोमीटर सोंडवा. आणि आपण जातोय आता टेमला गावाला. इथे बोर्ड आहे मालवा प्रांत नर्मदे विहार जीवनभर. आपल्याला कालपासून नवीन जोडीदार भेटलेले आहेत मुंबईचे. नर्मदे विहार. चला पोचून जाऊ. आता राहिले फक्त 4 किलोमीटर. जमलं. फार अथक प्रयत्नानंतर 1-2 शॉट झालेले आहेत. परिक्रमावासी रस्त्याने विरंगुळा घेताना मैया खेळते बरोबर. कौन खेल रहा है? मैया खेलोगी. चलो. एकच कलरच्या साड्या घालून फिरतात. तिकडे पण 3-4 बाया गेल्या. सगळ्यांच्या साडीचा कलर सेमच आहे. नर्मदे हर. फायनली टेमला गावात पोचलोय. लवकर आलो त्या मानाने. वाटत नव्हतं इतक्या पटकन येऊ. या शाळेच्या पाठीमागे नदी बहुतेक. सकाळी निघाल्या पहिले नदी क्रॉस करायची आपल्याला. ते परिक्रमावासी दिसत आहेत. या प्रकारचा हॉल आहे. या हॉलमध्ये आपण आसन लावलं आहे. आपलं आसन नर्मदे मनकेश्वर महादेव मंदिर टेमला. अशा प्रकारची पिंड इथे. बाबाजी पूजा करतात. बाकी परिक्रमावासी इथे सेवा देतात. बाल्टी ले लो बड़ी. नर्मदे यार. ये होगा ना छोटी बाल्टी. अरे स्टील वाली बाल्टी होगा ना. इथे आज सदाव्रत आहे. इथे सगळे परिक्रमावासी सेवा देताना नर्मदे हर नर्मदे हर. इथं सगळे मिळून स्वयंपाक करतात. समोर आता दिसत नसेल इथे नदी आहे. इथून आपल्याला बोटीने सकाळी नदी क्रॉस करायची आहे. ते ग्रामपंचायत कार्यालय आणि छोटीशी शाळा आहे. तिथे मुक्काम आहे आपला आज टेमला या गावात. आरती चालू झाली आहे. चला आपण आरतीच्या ठिकाणी जाऊ. नर्मदे विहार. आश्रमवाल्यांशी बोलल्याप्रमाणे कालही इथे 65 मूर्ती होत्या. कारण बखतगड आणि मथावड म्हणजे हापेश्वर मार्गे येणारे सगळे परिक्रमावासी इथे जमा होतात. त्यामुळे इथे गर्दी वाढते. अशी पंगत बसली आहे. वैभव महाराज आणि आपले महाराज वाढत आहेत.